मॉर्निंग भोपे सर. गुड मॉर्निंग. काय? जे काय आहे ते इथेच आहे. एक्सक्यूज मी. हा असू दे पण. अरे सर, गुड मॉर्निंग भोपे सर. ओ गुड मॉर्निंग मिस मानसी, मिसेस मानसी. समर सर समर सर नाहीयेत, आलेले नाहीयेत. कधीपर्यंत येतील? कसं आहे ना मिसेस मानसी, समर सरांना खूप काम आहे. म्हणजे आपल्या लंकारी फायनान्सला काही पार्टनर जॉईन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत काही मीटिंग्स आहेत. सगळ्या मीटिंग्स अरेंज मीच केलेल्या आहेत. खूप आहेत ना. मीटिंग्स अरेंज करताना एवढी धावपळ झाली, नाके 9 आली माझ्या. हो पण भोपे सर, त्यामुळे काय झालंय माहितीये का, जेवायला सुद्धा मिळालं नाही सरांना आणि मला सुद्धा. समर सर कधी येतील? मला नाही वाटत भेटतील. मग मी वेट करू का नको? वेट करताय? मग 4-5 दिवस करा. 4-5 दिवस? हा, कारण आज समर सर येणारच नाही आणि उद्याचं काय सांगता येत नाही. तुमचं काही काम आहे का महत्वाचं? महत्वाचं असं नाहीये. हा मग ठीक आहे. नाही पण काम आहे मला. म्हणजे महत्वाचं आहे. नाही, माझं त्यांच्याकडे काम आहे पण मला त्यांना. ओ अच्छा अच्छा, म्हणजे काल तुम्ही जो राजीनामा दिला. जरा हळू ना. काल तुम्ही जो राजीनामा दिला तो सरांनी फाडून टाकला त्यासाठी का? ठीक आहे ठीक आहे. समर सरांच्या टेबलावर ठेवतो, आले की ते लगेच बघतील. तुमचं आहे ना. थँक्यू. कामाचं बघा. सर नसले तरी मी आहे. नमस्कार. Oh, hello मनोहर जी. How are you? I'm fine. How are you? Very fine. अरे मनोहर सर, नमस्कार नमस्कार. नमस्कार. असं कुठे तुम्ही दिसतच नाही. हा हाय इथेच आहे. फील्डवर्कला आहे ना मी. कलेक्शनला जायचं असतं मला. आता सुद्धा जायचंच आहे. बर बर बर. हॅलो मिस मानसी, कशा आहात तुम्ही? मिस मानसी, आज मला कॅफेमध्ये भेटा.
घरी जाऊ दे अरे बायको यानं सांगेल मला अरे चप्पल निघाली माझी बायको यानं हाणेल मला ए सागरा बाय विकेट काढ माझी सगळ्यांना पार्टी माझ्याकडनं चालू विकेट काढून दाखव अरे एकदा बोललो म्हणजे बोललो ना एकदा बोललो म्हणजे बोललो आपला शब्द फायनल असतो एन्जॉय चल एन्जॉय थँक्यू जवाय. एन्जॉय तू 2 विकेट काढला मग चल चला एन्जॉय या मिस मानसी. मिसेस मानसी. हो मिसेस मानसी. काय चाललंय काय तुमचं? ही कुठली पद्धत आहे भेटायला बोलवायची? काय चिठ्ठ्या काय पाठवताय तुम्ही? हळू बोला ना लोक बघतायत. बघितलंच पाहिजे. नाही समजता कोण हो तुम्ही स्वतःला? पुन्हा जर मला अशा चिठ्ठ्या पाठवायची वगैरे हिंमत केलीत ना तर लक्षात ठेवा सांगून ठेवते. प्लीज हळू बोला ना लोक बघतायत. त्यांचा गैरसमज झाला तर मला मारतील. हो मारलंच पाहिजे. ही असली कामं करायला ऑफिस मध्ये येता? हे काय आहे? मंगळसूत्र आहे बघितलं ना? प्लीज हे बघा माझं ऐकून घ्या तुम्ही. माझं म्हणणं नाही पडलं तर मग खुशाल मारा मला. लोक काही टपलेलीच आहेत सगळी बघा की. हो की नाही? प्लीज एकदा माझं ऐकून घ्या. बसा बसा प्लीज प्लीज. 5 मिनिटं आहेत फक्त माझ्याकडे. हो हो तुम्ही खा. मानसी ताई तुम्ही लग्न करून खूप चांगलं काम केलं. हो मी सुटलो. थँक्यू म्हणायचं होतं. काय? हो हो थँक्यू व्हेरी मच. अहो तुम्ही काय बोलताय? हो हो तुम्ही अनिकेतची लग्न करून अगदी योग्यच काम केलंय. मिस्टर मनोहर माझ्याशी लग्न करायचं म्हणून स्थळ म्हणून तुम्हाला घरी आणलं होतं आठवतंय ना? हो साखरपुडा होणार होता आपला. हो पण तो नाईलाज होता. हो सगळी जबरदस्ती. काय म्हणाला? जबरदस्ती कोणी केली? सर तुम्ही माझ्या मागे का लागलाय सर? माझं लग्न झालंय. हो मला मुलगा. हे मी तुझ्यासाठी नाही रे मी माझ्यासाठी करतोय. म्हणजे युद्धात राजा गरज असेल तेव्हाच उतरतो लढायला. तोपर्यंत ना त्याची प्यादी पुढे करतो. तू माझं प्याद आहेस. योग्य वेळ आली की मी सगळं सांगीन हो तुम्हाला. तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाहीये. बघा मानसी ताई तुम्ही लग्न केल्यामुळे मी खूप मोठ्या संकटातून वाचलोय. सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो. तुम्हाला काही आम्हाला काही नको. हा थँक्यू मानसी ताई. सध्या तरी मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागतो. मला माफ करा. खरं तर मला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा फार त्रास होत होता. पण तरी सुद्धा मी हे सगळे अवॉइड करण्यासाठी खूप प्रयत्न केला. हो अहो म्हणजे मी असं तसं सोडत नाही. मी खूप सॉलिड आहे. तुम्ही मला असं तसं समजू नका. तुम्ही हो 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 आता इथे मला का भेटायला बोलवलंय ते सांगा. मानसी ताई तुमच्या आजूबाजूला सगळी वाईट माणसं आहेत. हो काय? हो हो तुम्ही सावध राहा.
वाईट आहेत म्हणजे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अहो ते मी नाही सांगू शकत हो, पण तुम्ही काळजी घ्या. तुम्ही ना काय बोलताय मला काहीही कळत नाहीये. जरा प्लीज एकतर स्पष्ट काहीतरी सांगा, कारण मला काही सुचत नाहीये. हे बघा मानसीताई, कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. अहो हे वाक्य जगातल्या प्रत्येक माणसाला लागू आहे असं वाटत नाही का तुम्हाला? असं वाटतंय हो, पण मी कसं सांगू तुम्हाला? नाही ठीक आहे, थँक्यू, तुम्ही मला सावध केलं. हो हो, पण तुम्ही सावध राहा. ती लोक कुठल्या रूपात येऊन तुम्हाला फसवतील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. म्हणून सावध राहा. ही एवढीशी गोष्ट वाटते ना तुला? आणि म्हणून तू त्या मनोहरला काय सिरियसली घेतेस? अगं मला ना त्याच्यावर आधीपासून डाऊट होताच. बघितलंस, हेच तर सांगतेय मी. अगं तसा डाऊट नाही, तू जरा डोक्याने, तुला कळलं ना मला काय म्हणायचंय. सोड ना. तुला मस्करी वाटते ना सगळी? एवढं लाईटली घेऊ नकोस रे. मग काय करू? तू मनोहर सांगतोय आणि तू ऐकतेस. कारण तो एरवीपेक्षा वेगळा वागला. आजवर तो जसा वागत आलाय ना तसा नव्हता तो. काहीतरी वेगळं होतं. तू मनोहर सांगतो ते काय खरं होणार आहे का? सोड ना. आणि पण आज तो जे बोलला ना त्यापेक्षा जास्त त्याला नक्कीच काहीतरी ठाऊक आहे. अगं पण मग त्याला जे माहितीये ते तो तुला सांगेलच ना. त्याचा आत्ता विचार करून काय फायदा आहे? तो काही स्पेसिफिक बोलला का? नाही, स्पेसिफिक असं काही नाही बोलला. हा, तो ना मला सावध राहा म्हणाला. म्हणजे काही लोक वेगवेगळी रूपं घेऊन तुम्हाला फसवतील असं का म्हणाला असेल तो? मनोहरवर नको विश्वास. संगे, अगं बाई, मालक आलात तुम्ही? या ना आत या. नाही नको, बाहेरच थांबा. आज सकाळपासून डावाडोळा फडफडतोय माझा. माझं मन मला सांगतच होतं बघा, काहीतरी चांगलं होणार, काहीतरी चांगलं होणार. आणि तुम्ही आलात. थांबा ना, थांबा थांबा. ए संगे, संगे काय चाललंय? आत येऊ दे ना, दमलोय. मालक आत नाही यायचं. थांबा थांबा. हा चल 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 चल. आल्या गेल्याची, भूतखेताची, शेजाऱ्या पाजाऱ्याची, ती सगळ्याची नजर जाऊ दे ग बाई. येऊ का आता? मला थांबा हो. मालक, डोक्यावर हात. आता यायचं का? या ना हो. अहो असं काय विचारताय? या ना आत या. मालक, पाणी.
मालक अहो केवढा घाम आलाय तुम्हाला. राहू दे राहू दे राहू दे. ए संगे संगे अगं नको फॅन बिन काय लावू नको. लाईटीचे किती पैसे भरायला लागतात माहिती आहे ना तुला? हा तशी पण आम्हाला सवय आहे. ऑफिसात थोडी येशीत बसतोय. ते पण खरंच आहे म्हणा मालक. पण आता तुम्ही आला आहेत ना, मी आहे ना तुमची सेवा करायला. कशाचा बी त्रास नाही करून घ्यायचा बघा जीवाला. तिकडं लय तनतन होत असेल ना. काय बोलायचं आता? काय सांगू संगे तुला? दिवसाच्या टायमाला रात्रीच्या टायमाला 24 घंटा काम चालू असते आमचं. कधी कधी तर जेवायला बी टाइम भेटत नाही. मला काय वाटलं माहितीये का, या खेपेला पण गेल्या टायमासारखं 4 महिन्यांनी याल. पण आता तुम्ही आलात ना, जीवात जीव आला बघा माझ्या. राहू दे राहू दे राहू दे. काय करणार संगे? नशीब ग नशीब. काम करावं लागते. मालक तुम्ही निवांत पडा, मी चहा टाकून येते. कशाला पाहिजे? तू आहेस ना गोड. हो मालक, तुम्ही आलं तर. येऊ दे ना मग. काय चोरी करतो काय? लग्नाची बायको आहे तू माझी. अहो नको सोडा. सोडू नको नको हं? नको. मालक झुणका करायचं होतं म्हणा. कोणाच्या मनात? जावा तिकडं. अं? अहो तुमच्यासाठी झुणका, भाकर आणि मिरचीचा ठेचा. तुझ्यासारखं झणझणीत कर बर का. चालेल ना? चालेल म्हणजे तू इश दिलं तरी गोड लागतंय ग. हो असं काय बोलताय? जावा तिकडं. अहो ऐका, बंड्याला छास आणायला सांगते तुमच्यासाठी. तुम्हाला लय आवडतं ना. नवऱ्याला काय आवडतंय काय आवडत नाही सगळं लक्षात वाटतंय. म्हणजे काय? नवऱ्याच्या बारीक सारीक गोष्ट ध्यानात ठेवण्याचं काम बायकोचं नाही तर कोणाचं आहे? तिच्या आईला हे फोटो अजूनच वाटतंय इकडं. फेवरेट आहे ना तुमचा, लक्षात आहे माझ्या. मालक निळा रंग लय आवडतो ना तुम्हाला. आणि हे आठवतंय का? आपल्या लग्नाची पहिली रात अशी कशी विसरेन? मी जेवणाला लागते. पण तर लोकांना भेटून येतो. नका ना जाऊ. कामाला नाही चाललोय, पण तर लोकांना भेटून येतो. त्यांची खबर घेऊन येतो ना. मग परत आलो की तुझी खबर घेतो. मग फक्त तू आणि मी. जावा तिकडे.